झेक लाईन बोलते भाई इसको, झेक लाईन कैसा तो ऐसा. जय श्रीराम भावानं. मग काय आपण डायरेक्ट रात्री आलो होतो सापुतारात आणि मग करायची ते पॅराग्लायडिंग. त्यासाठी हवा खूप जास्त होती, मग काय आपण केलं नाही. मग गेलो आपण दुसऱ्या पॉईंटकडे. त्यानंतर एक बहुतेक सायकलवाल्यानं मला आवाज दिला. मग म्हणलं मला नाही करायची, तुम्हीच करा. तो डबल आवाज दिला, डबल गेलो. म्हणलं अरे काका मला नाही करायची, तुम्ही करा. अखिल सर बोलले मला पण नाही करायची. त्याच्यानंतर काय भावानो, चला तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवतो. अरे भाई नजारा देखो. आपल्या यात्रेमध्ये कशा रिंगा टाका आणि चॉकलेट घ्या, तसं इथं आहे. त्यानंतर काय आपण पहिला नजारा गिजारा आणि कलर नजारा बघून मस्त एन्जॉय. तुम्ही तर बघू शकता नजारा कसा आहे. मग हा 2 चाकीवाला म्हणतो चल. मग आला आपलं म्हणजे प्लाईंगकडं. आपल्याला नव्हती करायची कारण की आपल्याला वाटत होती भीती. म्हणलं तुम्हीच करा, मी रील काढतो. मग काय आपण काढली आपल्या राणीची रील. मग रील काढून जायचं होतं बोटिंगकडं. मग काय आपल्याला नव्हती हाणता येत बोट. सरला मला तुम्हीच हँडल करा, कारण की सरच्या हातात हँडल नेऊन टाकलं. मी हँडल पण नव्हतं, पायडलच दिलं. त्यानंतर काय आपण निघलो वणीकडं. वणीच्या नंतर पार्किंगमध्ये आपण लावली गाडी. आणि त्याच्यानंतर काय घेतलं दर्शन गिर्शन. आणि हा होता वणीगडाचा डमी. डमी बघून घेतला, एक व्हिडिओ काढून तो मला दाखवायला. आणि त्याच्यानंतर काय आलो आपण राधेवर केलं जेवण आणि डायरेक्ट तिथून लोणारमध्येच व्हिडिओ काढला. जय श्रीराम भावांनो, भेटू पुढच्या